श्रोत्यांनो नमस्कार. आज मी आहे श्री प्रशांत नारायणराव नाईक आणि सौ विशाखा प्रशांत नाईक यांच्या सुराणा नगर येथील निवासस्थानी. आज पहाटे पहाटे माझी आई मला म्हणाली, अगं मला सूर्याची आरती मिळतच नाही बघ. मी म्हटलं असेल ना. ती म्हणे नाही, वर्षाने गुगलवरही शोधली पण तिला काही मिळाली नाही. तिला म्हटलं हरकत नाही, करायची का, म्हणजे लिहायची का. ती म्हणे हो असेल तर लिही. आणि तिच्या कृपेनं, अर्थात मी माझ्या मातेला दत्तच मानते, त्या दत्तक कृपेनं स्फुरलेली आरती आता आपल्याला ऐकवते. पण ती आरती ऐकवण्यापूर्वीसुद्धा मला आपल्याला हे सांगायला आवडेल, आज मी नाईक परिवाराच्या ज्या निवासस्थानी आहे, हे निवासस्थान यांचं कुलदैवत तिरुपती बालाजी हे आहे. ते आजूबाईचे उपासक आहेत. अन्व्याचे लक्ष्मीकांत महाराज हे त्यांचे गुरु आहेत. ते विठ्ठलाचे उपासक आहेत आणि सातत्यानं या घरामध्ये दत्त पारायणं घडलेली आहेत. गुरुचरित्राचं पारायण सातत्यानं इथं झालेलं आहे. त्याचबरोबर या पारायणाचं पारणं करत फार मोठ्या प्रमाणावर अन्नदानानं त्यांनी अनेकांना संतुष्ट केलेलं आहे. आणि म्हणून आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती गजाननाच्या कृपेनं आणि साक्षात गुरुदेव दत्ताच्या कृपेनं ही आरती स्फुरलेली आहे असं मी मानते. हे वर्ष सूर्यवर्ष आहे, म्हणून सूर्यदेवाला, माझ्या पहाट देवाला ही आरती मी समर्पित करते आणि आपल्यासमोर सादर करते. वृंदा आशय लिखित आरती किंवा एक गीतवजा आरती असं म्हणूयात आपण, पण जिचं मी काव्यस्वरूपात वाचन करणार आहे. पहाट देवा. जय सूर्यदेवा, जय सूर्यदेवा, तू करतोस धवल कृती, तुझ मनोभावे मी ओवाळीते रे आरती. सृष्टीत तुझ्या नांदती सारे, येतात रात्रीस चंद्र तारे, इथे वाहती पावन वारे, पुत्र त्यांचा मारुती. जय सूर्यदेवा, जय सूर्यदेवा, तुझ मनोभावे मी ओवाळीते रे आरती. निळ्या आकाशी जमती ढग, कधी तुलाही झाकती बघ, देऊन त्यांना सोनेरी किनार, तुझी किरणे उजळून टाकती. जय सूर्यदेवा, जय सूर्यदेवा, तुझ मनोभावे मी ओवाळीते रे आरती. हे सूर्यदेवा, हे सूर्यदेवा, तुझ्या कृपेने मनुजसृष्टीत लागो अखंड दिवा. आता तव कृपा किरणे जी पसरती, माया जाले गुंते जी दृष्टी ती उजळती. जय सूर्यदेवा, जय सूर्यदेवा, तुझ मनोभावे मी ओवाळीते रे आरती. जय सूर्यदेवा, जय सूर्यदेवा, तू करतोस धवल कृती, तुझ मनोभावे मी ओवाळीते रे आरती. श्रीकृष्णार्पणमस्तु.